नमस्कार मित्रांनो, ज्या दिव्यांग बांधवांचे युटिलिटी कार्ड KYC केले असेल, परंतु बरेचसे दिव्यांग असे आहेत की KYC केल्यानंतर सुद्धा बसमध्ये ते स्कॅन होत नाही आणि तसलेच प्रकार एक यांचासुद्धा होता. आणि हे जे बांधव आहेत हे भेटण्यासाठी कुठून आले हे स्वतः त्यांच्या तोंडाने सांगतील. त्यांचे भरपूर असे काम आहेत दिव्यांग बांधवांच्या योजनेबाबत, ते आता मला भेटण्यासाठी आलेत. त्यांची 4 व्हीलर गाडी करून आलेत ते, आणि कुठून आले ते सांगतील स्वतः. कुठून आले भाऊ तुम्ही? आम्ही गुजरात, सुरत. अच्छा, तर तुम्ही गुजरातचे प्रॉपर का महाराष्ट्राने? महाराष्ट्राचे बरोबर आहे. अच्छा. पण ते उद्योग पाहण्यासाठी गेले ते. अच्छा, तर तुम्ही कसे आले इथपर्यंत? म्हणजे काय म्हणून आले, काय काम होतं तुमचं? माझं ते दिव्यांगचंच काम होतं. अच्छा, कशात दिव्यांग तुम्ही? ते पाय नाही मला. अच्छा, पूर्ण पाय नाही. हा. तर तुमचं दिव्यांगचं काम होतं. तुम्हाला कशा मार्फत कळालं की मी करून देऊ शकतो म्हणून? मी युट्यूबनंच पाहिलं होतं. अच्छा, माझे व्हिडिओ बघून तुम्ही व्हिडिओ करता? बघून पाहिलं होतं. तुमच्यासोबत कोण कोण आले? एक आमचे भाऊ आहे, अच्छा, संजय भाऊ. अजून कोण आहे सोबत? एक आमच्या मेवणे आहे. अच्छा, तर आता तुमचं काम तुम्हाला इथं योग्य करून मिळेल असं वाटतंय का? 100% वाटतंय, म्हणून ते इथं लावून आले तुमच्याकडे. अच्छा अच्छा, तर हे भाऊ आपल्याकडं सुरतवरून आलेत आणि त्यांचं काय काम होतं ते मी तुम्हाला पहिले तर सांगितलं. युटिलिटी कार्डचा तर प्रॉब्लेम सगळ्याचा सेमच असतो महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगाचा. तर ज्या दिव्यांग बांधवांचं जे कार्ड आहे जे बसमध्ये स्कॅन होत नाही, त्यांना सर्वात पहिले मी आता स्टार्टिंगला दाखवलंय तेवढं अपडेट करणं अनिवार्य आहे. आणि विशेष करून विनंती करतो, मोबाईलमध्ये कोणीही अपडेट करू नये. मोबाईलमध्ये अपडेट केल्यानंतर तो विषय पेंडिंगमध्ये पडतो. जेवढं त्याला केबीने अपलोड व्हायला पाहिजे ते होत नाही मित्रांनो. तर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मोबाईलमध्ये अपडेट करू नका. पुढे तुम्हाला जेवढं बी योग्य वाटेल तुम्ही तिथे जा, त्यांच्याकडून करून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांग बांधवांचे जे काय काम असतील हे याच्यापैकी जर तुम्हाला कोणतं काम करून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला वाटत असेल तुमच्याशी कसा संपर्क साधायचा तर मित्रांनो ते सुद्धा सांगतो. मी जो नंबर दिला आहे त्याच्या व्हॉट्सअप नंबर, तो व्हॉट्सअप नंबरला तुम्ही बिलकुल तुमचं काय काम असेल ते सांगा. मी सर्वांना रिप्लाय देतो, भले त्याला वेळ लागू द्या. परंतु कॉलवर सगळ्यांना बोलणं माझ्याशी मुश्किल आहे. त्यामुळं जास्तीत जास्त SMS करावा आणि त्याच्यात तुमचं काम सांगावं. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या आयडीला एक फॉलो केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.